नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक व्हाइब्स विथ प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत 12 रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकाबद्दल। याचा आपण आज पार्ट 4 बघणार आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये मी पार्ट 3 अपलोड केलेले आहेत। हा पार्ट बघण्याआधी ते 3 पार्ट बघावे अशी माझी विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नियम 10वा, तुमचं मत स्पष्टपणे मांडा म्हणजे लोक तुमच्याशी गैरवर्तन करणार नाहीत। तर याचं स्पष्टीकरण म्हणजे काय, तर स्पष्ट संवाद म्हणजे शक्तीची ओळख। जेव्हा आपण आपल्या भावना, गरजा आणि अपेक्षा इतरांना स्पष्ट शब्दात सांगतो तेव्हा दुसऱ्यांना आपल्याशी वागण्याच्या मर्यादा समजतात। अस्पष्ट किंवा संकोचात बोलणं म्हणजे लोकांना गोंधळात टाकतं, त्यामुळे बरेचदा गैरसमज आणि गैरवर्तन होतं। उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या नात्यात एखादी गोष्ट खटकते आणि तुम्ही ती स्पष्ट न सांगता गप्प बसता तर समोरच्या व्यक्तीच्या ते कधीच लक्षात येणार नाही आणि हो म्हणायचं की नाही हा ठाम निर्णय घ्या। तुम्ही काय सहन करू शकता आणि काय नाही याच्या सीमारेषा स्वतः आखणं आवश्यक आहे। जर तुम्ही कायम हो म्हणत राहिलात तर लोक तुम्हाला गृहीत धरतील आणि स्वतःची मते कायम तुमच्यावर लादत राहतील। उदाहरण बघूया। ऑफिस मधल्या एखाद्या कर्मचाऱ्याने त्याचं काम वारंवार तुमच्यावर ढकललं आणि तुम्ही नकार दिला नाही तर तो नेहमीच तुमच्याकडून काम करून घेईल। तुमचं मत ठामपणे मांडल्याने लोक तुम्हाला गंभीरपणे घेतात। जे लोक स्पष्ट बोलतात, ठाम असतात, त्यांच्याकडे आत्मविश्वास, स्पष्टता आणि नेतृत्व गुण असतो असं इतरांना वाटतं। त्यामुळे अशा लोकांशी वागताना लोक सावध राहतात आणि त्यांच्यावर हुकुमशाही किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत नाही। स्पष्टता ही तुमच्या फायद्याची असते। तुमचं मत स्पष्टपणे मांडल्याने तुमच्याच आयुष्यात गोंधळ कमी होतो। तुम्ही काय हवं आहे हे माहिती असेल तेव्हा तुम्हाला निर्णय घेणं सोपं जातं। उदाहरणार्थ, करिअरमध्ये जर तुम्हाला काय हवं आहे याची स्पष्टता असेल तर तुम्ही चुकीच्या नोकऱ्या किंवा गोंधळात अडकणार नाही। तर या नियमाचा मुख्य संदेश हा की स्पष्ट बोला, तुमच्या सीमारेषा ओळखा, स्वतःसाठी ठामपणे उभे राहा, दुसऱ्यांनी तुमच्यावर अन्याय करावा इतकं गप्प राहू नका। आता बघूया नियम 11वा, स्केटबोर्डवर खेळणाऱ्या मुलांना कधीच थांबवू नका। म्हणजे नेमकं काय? धोक्याचा सामना करूनच मुले घडतात। जेव्हा मुलं धाडसी खेळ खेळतात, जसं की स्केटबोर्डिंग, सायकलिंग, झाडावर चढणे, तेव्हा त्यांना धोका असतो, पण त्याच वेळी ते धैर्य, समतोल, जबाबदारी आणि आत्मविश्वास शिकतात। जर आपण त्यांना सतत थांबवत राहिलो तर त्यांना कधी स्वतःचा आत्मविश्वास निर्माण होणार नाही। धोका पूर्णपणे टाळण्याऐवजी धोका कसा हाताळायचा हे शिकवणे गरजेचे आहे। अतिसुरक्षितता म्हणजे अति दुर्बलता। सतत हे करू नकोस, तिकडे जाऊ नकोस, पडलास तर काय होईल असं सांगणं ही अति पालकत्वाची लक्षणे आहेत। अशा वातावरणात वाढलेली मुलं निर्णय घेण्यात घाबरतात, चुका केल्यास त्यांना स्वतःवर विश्वास राहत नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता कमी होते। धोका टाळणं नाही, स्वीकारणं शिका। या नियमाचं मूळ तत्व म्हणजे धोका म्हणजे शत्रू नाही, तो शिक्षक आहे। धोक्यांना समोर गेल्याशिवाय स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि खरे जीवनज्ञान प्राप्त होत नाही। या नियमाचा मुख्य संदेश काय, तर मुलांना अडवू नका, मार्गदर्शन करा। ते जेव्हा जोखमीचे खेळ खेळतात तेव्हा ते स्वतःसाठी जगायला शिकतात। त्यांचं साहस ही त्यांच्या विकासाची नांदी आहे। आता बघूया नियम 12वा, एखाद्या प्राण्याला लाडाने कुरवाळा, तो तुम्हाला रस्त्यात भेटला तर। म्हणजे काय? साध्या क्षणांमध्ये समाधान शोधा। या नियमाचा अर्थ हा आहे की जीवन तात्पुरतं, अनिश्चित आणि वेदनादायक असू शकतं, तरी त्यात सौंदर्य, शांती आणि समाधान शोधणं हे आपल्या हातात आहे। एका मांजरीला रस्त्यावर कुरवाळणं म्हणजेच त्या क्षणी शांतता, निरागसता आणि प्रेम अनुभवणं। ही कृती लहान वाटते, पण मानसिक दृष्टिकोनासाठी ती फार मोठी आहे। दुःखांमध्येही सौंदर्य आहे। म्हणजे जीवनात संकट, नुकसान, आजार, एकटेपणा हे अपरिहार्य आहे, परंतु त्या दुःखात पूर्ण बुडण्याऐवजी त्या दरम्यानच्या लहान आनंदाच्या क्षणांकडे लक्ष दिलं तर मानसिक आधार आणि उमेद टिकवता येते। उदाहरणार्थ, ICU मध्ये एखादा प्रियजन आहे तरी त्याच काळात तुम्ही चहाचा एक घोट घेत शांतपणे विचार करता। तो एक छोटा पण महत्वाचा क्षणिक विश्रांतीचा अनुभव असतो। दयाळूपणा, सहवेदना ही आपली खरी ओळख आहे। माणूस म्हणून आपल्याला जे खऱ्या अर्थाने उंचावून ठेवतं ते म्हणजे इतरांच्या वेदनेत सहभागी होणं, छोटे सुखद क्षण जाणून घेणं
आणि निसर्ग, प्राणी आणि आपलं आसपासचं जग यांच्याशी प्रेमपूर्वक नातं ठेवणं. तर या नियमाचा मुख्य संदेश काय? जीवनातल्या वेदनांना नाकारू नका, पण त्यात लपलेले शांततेचे, प्रेमाचे आणि सौंदर्याचे क्षण ओळखा. लहान गोष्टी लक्षात ठेवा, त्या मोठ्या काळात तुम्हाला टिकवून ठेवतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. 12 रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकाचे आपण सगळे पाठ बघितलेले आहोत. आता पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत धन्यवाद.